नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो. तर दिनांक 15/12/2025 बार्टी, TRTI, महाज्योती, सारथी आणि ARTI सर्वच रिझल्ट लागलेले आहेत. ओके, मग त्यामध्ये MPSC, UPSC, MPSC मध्ये राज्यसेवा आणि कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी, त्यानंतर मग MPSC मध्येच महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस, त्यानंतर मग बँकिंग, SSC आणि पोलीस भरती, तर सर्वच रिझल्ट लागलेले आहेत. तर काल आपण MPSC, UPSC चे कट ऑफ सांगितले, ठीक आहे, तर किती होते. आज आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये बँकिंग, त्यानंतर मग पोलीस भरती, आर्मी भरती आणि त्याच्यानंतर मग SSC, तर हे या तिन्ही जे कट ऑफ आहेत, मेल, जनरल, त्यानंतर फिमेल, दिव्यांग, वंचित आणि ऑर्फन, या सर्व कट ऑफ बद्दल आपण आज इथे चर्चा करणार आहोत, ठीक आहे. आणि त्याबरोबरच ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे त्यांनी कोणते डॉक्युमेंट्स रेडी ठेवायचे, यामध्ये वेटिंग वाल्यांना सुद्धा काय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे. ओके, सो बोथ दोघांना सुद्धा काय DV साठी कोणकोणते डॉक्युमेंट्स रेडी ठेवायचे आहेत, ती लिस्ट मी तुम्हाला सांगेन कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला रेडी ठेवायचे आहेत. ओके, सो बँक, रेल्वे, त्यानंतर नाबार्ड मध्ये ग्रेड ए, ग्रेड बी, SBI PO, SO क्लेरिकल, RBI इन्शुरन्स, LIC, रिजनल रूरल बँक, RRB, त्यानंतर मग PO क्लेरिकल त्याच्यामध्येच, RRB मध्येच, आणि इतर बँकिंग स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम, सामायिक प्रवेश परीक्षा 2025-26, गुणवत्ता निवड यादी व प्रतीक्षा यादी, मेरिट आणि वेटिंग लिस्ट काय झाली आहे, लागलेली आहे. ओके, सो याच्यामध्ये 2025-26 साठी किती मुलांची नियुक्ती झाली आहे, तर 1500 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे. ओके, सो 16 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात आलेली ही एक्झाम होती. ठीक आहे, 16 नोव्हेंबर मध्ये आपली परीक्षा झालेली होती. आता त्या अनुषंगाने काय निवड यादी व प्रतीक्षा यादी पुढील प्रमाणे आहेत. ओके, सो सदर निवड यादी व तात्पुरत्या स्वरूपातील, ठीक आहे, अजून यादीतील उमेदवारांनी सदर प्रशिक्षण कार्यक्रमाच्या सामायिक प्रवेश परीक्षेच्या अर्जासोबतच जी आवश्यक कागदपत्रे जोडली होती त्यांच्या पडताळणीनंतर त्यांचा सदर योजनेकरिता प्रवेश निश्चित समजण्यात येईल. कागदपत्र पडताळणी तसेच बँकिंग संबंधित स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांचा पसंतीक्रम घेण्याकरिता निवड यादी व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना स्वतंत्र सूचना या कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील. यासाठी उमेदवारांनी वेळोवेळी पार्टीच्या अधिकृत संकेतस्थळाला काय भेट देणे अनिवार्य आहे. ओके, सो तुम्ही भेट नाही दिली तरी मी तुम्हाला या बाबतीत अपडेट देत राहील. ठीक आहे, तर प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही आता जॉईन करून ठेवा. ठीक आहे, तर जेणेकरून काय समोर SSC, पोलीस भरती, बँकिंग या संबंधी जे काही अपडेट येईल, म्हणजे आता काही दिवसातच काय येणार आहे, तर एक लिंक येईल कशाची, तर आपल्याला इन्स्टिट्यूट निवडावे लागतील. ओके, आपल्याला काय इन्स्टिट्यूट निवडावे लागेल, त्या संबंधित आपल्याला काय एक लिंक येईल. ओके, तर ती लिंक आपण सगळ्यात आधी आपल्या चॅनलला अपडेटला देऊ. ठीक आहे, तुम्ही जर रिझल्ट लागायच्या आधीचा मेसेज बघा माझ्या इथे, रिझल्ट लागायच्या एक तासा आधी सांगितलं होतं की आज रिझल्ट लागण्याची दाट शक्यता आहे. ठीक आहे, सो त्या अनुषंगाने मग एका तासामध्ये काय रिझल्ट लागलेला होता. जर जी काही अपडेट आहे ती मला माहित होती, सो समोर जी काही आता अपडेट असेल ती लवकरात लवकर मी माझ्या टेलिग्राम चॅनलला लिंकच्या थ्रू देत राहील. ओके, सो आताच टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून घ्या. ओके, सो आता यामध्ये बघा टॉपर 100 वर, ठीक आहे, पर्सेंटाइल स्कोर आहे हा. ठीक आहे, समजा एका विद्यार्थ्याला 80 मार्क जरी असतील तर त्याचे डायरेक्ट काय 100 घेऊन पकडल्या जातात. मग त्या अनुषंगाने मग ती लिस्ट लागत होती. सो 1500 मुलांना इथं आर्थिक सहाय्य मिळणार आहे. ओके, सो आता किती झाले इथे बँकिंग मध्ये भरपूर मुलांचं काय सिलेक्शन झालेलं आहे. तरी पण कट ऑफ बँकिंगच्या मानाने खूप हाय लागलेला आहे. मागच्या वेळी खूप कमी होता, 58-54च्या जवळपास होता, पण यावर्षी जो कट ऑफ आहे हा खूप हाय लेवल गेला. मग सगळ्याच इन्स्टिट्यूटचा, त्यामध्ये मग UPSC असो की MPSC असो, तुम्हाला जर 90च्या वर असेल तर तुमचे चान्सेस जास्त आहे, मुलीसाठी कमी आहे थोडा. ओके, सो इथं मुलांना किती घेतलेलं आहे, 800. ओके, सो तर एकूण 885 मुलांना घेण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर बँकिंगचा कट ऑफ कितीवर, जो हा शेवटचा उमेदवार असतो याच्यावरती हा कट ऑफ डिक्लेअर होत असतो. तर SC जनरल, ठीक आहे, SC जनरलचा जो बँकिंगचा कट ऑफ आहे हा कितीवर लागलेला आहे, तर 92 वरती लागलेला आहे. ओके, त्यानंतर मग फिमेलचा कट ऑफ, फिमेल किती टॉपवर आहे तर 92. बघा आता फिमेल टॉपरच 92 वर आहे आणि SC जनरल मेलचा किती लागला आहे तर 92 वर कट ऑफ लागलेला आहे. ठीक आहे,
तर फिमेलचा कट्टा बघू आपण आता. ओके, सो बँकिंग मध्ये सुद्धा भरपूर मुलं हे एमपीएससी यूपीएससी ठीक आहे बाकीच्या एक्झाम मध्ये पोलीस भरती याच्यामध्ये लागले तर बँकिंगच्या खूप जागा खाली होतील आणि त्याचा फायदा जे वेटिंग लिस्टला मुलं आहेत त्यांना होईल. ओके, सो मुली किती 450 मुली इथे घेण्यात आलेल्या आहेत आणि मुलीचा कट ऑफ किती लागलाय तर 81.17 हा मुलींचा कट ऑफ लागलेला आहे बँकिंगचा. ओके, त्यानंतर मग दिव्यांगाचा जो कट ऑफ आहे दिव्यांगाचा ठीक आहे तर दिव्यांगाचा हा कट ऑफ किती लागलेला आहे 27.96 वर हा दिव्यांगाचा कट ऑफ लागलेला आहे. म्हणजे 75 विद्यार्थी इथे दिव्यांगाचे घेण्यात आलेले आहेत. 27.96 वर दिव्यांगाचा कट ऑफ लागला. त्यानंतर ऑर्फनचा कट ऑफ हा कितीवर लागलाय तर 33.66 वर ऑर्फनचा कट ऑफ लागलेला आहे. त्यानंतर वंचित ठीक आहे तर वंचितचा कट ऑफ हा किती लागलेला आहे तर 68.11 कट ऑफ लागलेला आहे. ठीक आहे, तर प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवाराचे प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ न घेतल्यास प्रशिक्षण कार्यक्रमात वेळेत रुजू न झाल्यास त्या उमेदवाराच्या जागी काय संबंधित प्रवर्गाच्या प्रतीक्षा यादीतून गुणानुक्रमे उपलब्ध होणाऱ्या उमेदवारांना संधी देण्यात येईल. ठीक आहे, आता या 68 मार्कवाला ठीक आहे समजा शेवटचा विद्यार्थी आता याच्यापेक्षा आपल्याला कमी मार्क 68.50 म्हणा आपला किती 68.05 त्यानंतर 67 66 तर अशा अनुषंगाने मग काय ते गुणानुक्रमे विद्यार्थ्यांना बोलवण्यात येते. ओके, सो भरपूर वेटिंग क्लिअर होते. बँकिंगवाल्यांनी बिलकुल टेन्शन घेऊ नका, तुम्हाला महिन्याचे 6000 रुपये कसेही मिळतील. ठीक आहे, तर वेटिंग भरपूर लागली. बघा आता वेटिंग किती लागते याची एवढे सारे मुलं घेतात कारण त्यांना सुद्धा माहित आहे की भरपूर मुलं इकडे तिकडे लागतात जेणेकरून जे विद्यार्थी वेटिंगवर आहेत त्यांची नुकसान नको व्हायला म्हणून हे वेटिंग लिस्ट लागली जाते. ठीक आहे, तर किती 200 मुलांना वेटिंगवर ठेवलेल्या आहे. किती जवळपास 89.14 हा कट ऑफ आहे. ठीक आहे वेटिंगचा. तर वेटिंग मॅक्झिमम क्लिअर होते. भरपूर मुलं हे करते कुठे तर युपीएससी एमपीएससी राज्यसेवा त्याच्यानंतर एमईएस भरपूर वेगवेगळ्या संस्थात पोलीस भरती आता पोलीस भरतीला बँकिंग पेक्षा जास्त स्टायपन मिळते. त्याच्यामुळे काय करतात मुलं बँकिंग हे भरतात. आता मागच्या वर्षी माझं पोलीस भरती आणि बँकिंग दोन्हीकडे लागलं होतं बट माझी उंची 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर कमी असल्यामुळे मी काय तिथं भरलं नाही. ठीक आहे, जर रिजेक्शन जर आलं असतं तर ते दोन्ही स्टायपन गेले असतं त्याच्यामुळे मी फक्त बँकिंग घेतलं. तर आता भरपूर मुलं काय दोन्हीकडे लागलेले असतात त्याच्यामुळे मग जास्तीत जास्त मुलं कुठे जातात पोलीस भरतीकडे तिथे जास्तीत जास्त स्टायपन आणा. इथं काय होतील मग वेटिंगच्या जागा जास्तीत जास्त क्लिअर होतील. फक्त एवढंच की आता थोडं पेशन्स ठेवावं लागेल. ओके, सो आता फिमेल वेटिंग बघा. फिमेल वेटिंग किती लागलेली आहे तर जवळपास 90 मुली वेटिंगवर आहेत. ठीक आहे, तर 90 मुलीचं सुद्धा सिलेक्शन होईल 79.67. ठीक आहे, तर मागच्या वर्षी जे वेटिंगच्या बाहेर होते त्या मुलांना सुद्धा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलं. म्हणजे एवढ्या जागा खाली होतात पहा. आता इथे 90 जागा वेटिंगवर आहेत. या जागा खाली होऊन पुन्हा जे बाकीचे मुलं आहेत म्हणजे किती 17 आहेत तर 75 पर्यंत मुलं येऊ शकतात. एवढं वेटिंग क्लिअर होतं. ओके, कारण की भरपूर मुलं नोकरीवर लागलेले असतात त्याच्यामुळे सरळ सेवामध्ये आता एवढ्या साऱ्या सरळ सेवा झाल्या त्यानंतर मग कंबाईन ग्रुप बी ग्रुप सीची आता जॉईनिंग आली त्याच्यामुळे भरपूर मुलं तिकडे जॉईन झालेले आहेत. ओके, आणि सरळ सेवा थ्रू झाले आहेत त्याच्यामुळे काय ते काही दोन्ही लाभ घेतात. जर सरकारी पदावर जर तुम्ही असाल तर तुम्हाला सरकारी योजनेचा लाभ घेता येत नाही. ओके, सो त्या अनुषंगाने सुद्धा काय होतात तर मग भरपूर जागा या खाली होतात आणि याचा फायदा कोणाला होतो तर वेटिंग लिस्टवाल्या विद्यार्थ्यांना याचा भरपूर फायदा होतो. ओके, सो दिव्यांग वेटिंग 15 मुलांना वेटिंगवर ठेवलेलं आहे इथं. ठीक आहे 19.79. त्यानंतर ऑर्फनची किती मुलं तर 5 मुलांना काय ठेवलं तर वेटिंगवर ठेवण्यात आलं आहे. वंचितचे किती आहेत तर 15 मुलं हे वेटिंगवरती आहेत. ओके, सो उपरोक्त प्रमाणे नमूद विद्यार्थ्यांच्या मूळ कागदपत्रांची तपासणीबाबत तसेच प्रशिक्षणाच्या पुढील कार्यवाहीबाबत सूचनापत्र बाटरीच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजे वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल. ओके, विद्यार्थ्यांनी वेळोवेळी संकेतस्थळावर भेट देणे आवश्यक आहे. ओके, सो तुम्हाला जी काही अपडेट येईल ओके आता समोरची तर ती टेलिग्राम चॅनलला मी अपडेट करेन. ठीक आहे, फॉर्म कधी भरणे आहे म्हणजे आता आपल्याला काय इन्स्टिट्यूट निवडावी लागेल नंतर तर ठीक आहे. तर या 15 दिवसामध्ये काय इन्स्टिट्यूट निवडण्यासाठी आपल्याला एक लिंक येईल त्याच्यामध्ये मग आपल्याला पसंतीक्रम द्यावा लागतो. तुम्ही ज्या शहरात आहात समजा तुम्ही संभाजीनगरच्या आहात तर मग संभाजीनगरचे एखादी इन्स्टिट्यूट तुम्हाला निवडावे लागेल. तिथे मग 4-5 ते संकल्प त्याच्यानंतर रिलायबल जे काय तुमच्या अकॅडमी आहेत तिथून मग तुम्हाला एखादी निवडावी लागेल. ठीक आहे, जे तुमच्या सोयीनुसार तुम्हाला जे योग्य वाटेल ते. ठीक आहे, जर पुण्याचे विद्यार्थी असेल तर पुण्यामध्ये भरपूर इन्स्टिट्यूट आहेत तर ते आता जे आपला काय महाज्योतीसाठी आहे तर ते काय त्यांनी स्पेशल
इथं त्यांनी ऑप्शन ठेवलेला नाही, तर त्यांनी डायरेक्ट एका संस्थेकडे ते दिलेलं आहे. तर त्या संस्थेत आपल्याला ऍडमिशन करावी लागते. बट बार्टीने तसं नाही. तर बार्टीने आपल्याला ऑप्शन अवेलेबल करून दिलेले आहेत. म्हणजे आपण आपल्या इच्छेनुसार इन्स्टिट्यूट निवडू शकतो. म्हणजे हा याच्यामध्ये एक आपल्याला फायदा होईल. ठीक आहे. त्यानंतर मग आपण आता हा झाला बँकिंगचा कटाप. यानंतर मग आपण पोलीस भरतीचा कटाप पाहू. तर पोलीस भरती आणि मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम सामायिक प्रवेश परीक्षा 2025-26. ठीक आहे. याची पण तात्पुरती गुणवत्ता आणि निवड व प्रतीक्षा यादी लागली आहे. ठीक आहे. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट अँड वेटिंग लिस्ट पोलीस आणि मिलिटरी. ओके. सो त्या अनुषंगाने याचा कटअप कितीवर आहे काय त्या सगळ्या गोष्टी आपण बघू. तर याच्यामध्ये किती पोलीस व मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम 2025-26 राबवण्याकरिता किती 1500 प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी 25/9/2025 ते आता मागच्या वर्षी 3000 होते, यावेळी त्यांनी हाफ करून टाकला. ओके. सो यावर्षी खूप मुलांचा लॉस झाला. ठीक आहे. त्याच्या मागच्या वर्षी जास्त जागा घेतल्या होत्या, त्याच्यामुळे काय कटअप सुद्धा हा कमी लागला होता. यावर्षी जागा काय केल्या हाफ हाफ घेतल्या. पोलीस भरतीला पण तसंच केलं, बँकिंगला पण तसंच केलं. 1500 जागा घेतल्या. मागच्या वर्षी 3000 जागा होत्या, त्याच्यामुळे भरपूर कटअप हा कमी लागला होता. जवळपास 1500 जागा त्यांनी यावर्षी कपात केल्या आहेत. ओके. आणि याच्यामध्ये सुद्धा काय पोलीस मिलिटरी भरतीमध्ये सुद्धा काय 1500 जागा कपात केलेल्या आहेत. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांचे खूप नुकसान झालेले आहे. ओके. सो त्यानुसार काय विद्यार्थ्यांचा स्कोर वगैरे त्या आरक्षणानुसार तात्पुरता निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर याच्यामध्ये मग आता पोलीस भरती टॉपर 100 वर. ओके. सो यामध्ये आता कटअप कितीवर लागले आपण बघूया. सो जवळपास 500-600 मुली इथं घेतलेल्या आहेत. 600. ठीक आहे. तर 700-750च्या जवळपास. बापरे. 800. एकच मिनिट. हां. तर किती 893 मुलांना या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे. ठीक आहे. 893 मुलांना. तर कितीवर कटअप लागलाय तर हा 98.10 वर पोलीस भरतीचा कटअप लागलेला आहे. तर हा खूप हाय कटअप झाला. मागच्या वर्षी जवळपास 60-70 वर कटअप लागला होता. त्याच्यापेक्षा कमी लागला होता, कारण की जागा पण भरपूर होत्या. पण यावर्षी आता कटअप हा खूपच हाय आहे. ओके. पेपर पण तेवढा काही सोपी नव्हता. पेपर थोडा टफच होता. तर त्या मानाने 98.10 म्हणजे हा खूप जास्त पर्सेंटाईल स्कोर झालेला आहे. तर हा कटअप कितीवर लागलेला आहे तर हा कटअप एससी जनरलचा 98.10 वर कटअप लागलेला आहे. त्यानंतर फिमेलचा बघू आपण. फिमेल सुद्धा जवळपास 418 फिमेल घेण्यात आलेले आहेत. ओके. तो फिमेलचा कटअप किती लागलेला आहे तर 93.67 वरती हा काय फिमेलचा कटअप लागलेला आहे. त्यानंतर वंचितचा कटअप कितीवर लागलेला आहे तर वंचितचा कटअप हा 92.76 वर लागलेला आहे. त्यानंतर मग ऑर्फनचा कटअप कितीवर लागला आहे तर 91.39 वर हा ऑर्फनचा कटअप लागलेला आहे. तर प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवाराचे प्रशिक्षण कार्यक्रम लाभ न घेतल्यास ठीक आहे तर ते समोरच्या विद्यार्थ्याला संधी देण्यात येते. ठीक आहे. तर आता वेटिंग लिस्ट बघा. वेटिंग लिस्टवर भरपूर मुलं असतात. ओके. तर किती 97.65 वर हा विद्यार्थी आहे. जवळपास 179 मुलांना वेटिंगवर ठेवलेला आहे. त्यानंतर मुली किती आहेत तर मुली जवळपास 83 मुली या वेटिंग लिस्टवर आहेत. ठीक आहे. तर टेन्शन घेऊ नका, तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. फक्त थोडा वेट अँड वॉच करावं लागेल. ठीक आहे. त्यानंतर वंचितचे किती तर 14 उमेदवार हे वेटिंग वरती आहेत. त्यानंतर मग ऑर्फनचे किती आहेत तर 3 आहेत. आणि हे कोणाचे आहेत तर ओके. सो म्हणजे पोलीस भरती याच्यामध्ये पोलीस भरतीचा वेगळा कटअप आणि मिलिटरीचा वेगळा कटअप लागलेला. ओके. सॉरी. सो आपण आता मिलिटरीचा कटअप बघू. तर मिलिटरीचा कटअप हा किती लागलाय तर 94.99 कटअप लागलेला आहे. ठीक आहे. मिलिटरी फिमेलचा कटअप किती लागलेला आहे तर हा 86 वरती कटअप लागलेला आहे. त्यानंतर वंचितचा कितीवर लागलाय तर 86 वरती लागलेला आहे.
ओके. आणि याच्यामध्ये ऑर्फनची एकच जागा कितीवरचा 79 वर कट ऑफ लागलेला आहे. ठीक आहे. याची पण जी आहे ती वेटिंग लिस्ट लागलेली आहे. वेटिंगमध्ये 13 मुलं आहेत. फिमेलमध्ये 6, त्याच्यानंतर मग वंचितमध्ये 1, ऑर्फनमध्ये 1. ओके. सो अशा प्रकारे ही पोलीस भरती आणि मिलिटरीची लिस्ट लागलेली आहे. यानंतर मग आपण एसएससी लिस्ट बघू. तर कर्मचारी निवड आयोग, ठीक आहे, एसएससी वर्ग 3 पदांच्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम सामायिक प्रवेश परीक्षा 2025 तात्पुरता निवड यादीवर गुणवत्ता यादी आणि प्रतीक्षा यादी लागलेली आहे. ओके. सो याच्यामध्ये भरपूरच कमी जागा घेण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे. तरी खूप मोठी शोकांतिका मला वाटते. यावर्षी फक्त 100 प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे. ओके. मागच्या वर्षी एसएससी साठी नाही, मागच्या वर्षी सॉरी एसएससी ला जागा नव्हत्या. यावर्षी फक्त बाराटीमध्ये एसएससी ला जागा आल्या आहेत. मागच्या वेळी फक्त जे आपला एसटी कॅटेगरी म्हणजे आपला टीआरटीआय साठी फक्त एसएससीच्या जागा होत्या आणि यावर्षी पहिल्यांदा एसएससीच्या जागा आलेल्या आहेत आणि त्याही फक्त किती? फक्त 100 विद्यार्थ्यांसाठी. ठीक आहे. फक्त 100 विद्यार्थ्यांसाठी एसएससीच्या जागा आलेल्या आहेत आणि भरपूर मुलांनी फॉर्म भरलेला होता आणि भरपूर जास्त पर्सेंटाइल स्कोर झालेला आहे या ठिकाणी मुलांचा. ओके. तर जो आहे जनरल एससी मेलचा कट ऑफ, ठीक आहे, जनरलचा कट ऑफ एससीचा, तर हा कितीवर लागलेला आहे? तर हा 99.65 वरती कट ऑफ लागलेला आहे. किती? 99.65, जो खूप हाय कट ऑफ आहे. त्यानंतर मग वुमनचा जो कट ऑफ आहे हा कितीवर लागलेला आहे? तर वुमनचा कट ऑफ हा 98.81 पर्सेंटाइल वर हा कट ऑफ लागलेला आहे. ओके. त्यानंतर मग दिव्यांगाचा जो कट ऑफ आहे हा कितीवर लागला आहे? तर 95.37 वरती दिव्यांगाचा कट ऑफ लागलेला आहे. ऑर्फनचा कट ऑफ जो आहे हा 91.36 वर लागलेला आहे. त्यानंतर मग वंचितचा जो कट ऑफ आहे हा 98.26 वरती लागलेला आहे. आता हे फर्स्ट वेटिंग लिस्ट आहे. ठीक आहे. तर याच्यानंतर मग सेकंड वेटिंग लिस्ट सुद्धा लागते. तर त्याची काळजी करू नका. याच्यामध्ये भरपूर मुलं हे जॉईन करत नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे त्यांना 1-2 वेटिंग लिस्ट लावावे लागतात. तर जे आता वेटिंग लिस्ट मध्ये नाहीत त्यांचं सुद्धा काय वेटिंग लिस्ट मध्ये येऊन क्लिअर होऊन जाईल. ओके. सो इथे 15 मुलं हे वेटिंगचे घेतलेले आहेत. त्यानंतर मग वुमनचे किती घेतले तर 10 विद्यार्थ्यांना वेटिंगवर ठेवलाय. तर तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमचं 10 जणीचं पण सिलेक्शन होतं. फक्त थोडं पेशन्स ठेवावं लागेल. ठीक आहे. वेटिंग लिस्ट मध्ये म्हणून घाबरू नका, कारण की मागच्या वर्षी माझं नाव वेटिंग लिस्ट मध्ये नव्हतं. त्यानंतर सेकंड वेटिंग लिस्ट मध्ये युपीएससी मध्ये झालं, पण मी बँकिंगचं काय घेत होतं? हे घेत होतं, स्कीमचा लाभ घेत होतो. त्याच्यामुळे माझ्या हातून युपीएससी केली आणि मी बँकिंगचे फक्त 6000 स्टायपेंड उचलत होतो. ठीक आहे. दिव्यांगाचा किती? 93 वरती लागला, म्हणजे सॉरी 93 वर वेटिंग वाला आहे. 3 मुलांना वेटिंग वर ठेवलाय. त्यानंतर ऑर्फनचं किती आहे? तर 1 वेटिंग वर आहे. त्याच्यानंतर वंचितचे 3 वेटिंग वरती आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही यादी लागलेली आहे. ओके. सो यानंतरची जी काही अपडेट तुम्हाला हवी असेल, ठीक आहे, तर प्रशिक मॅथ अकॅडमी हा जो टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आता जॉईन करून घ्या. जी काही अपडेट असेल ती आपण सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवू. ओके. सो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.